प्रत्येक खेळाडूला चेंडू दिसेपर्यंत हा सामना या ठिकाणी आपण कव्हर करू. महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही. त्याचप्रमाणे आत्ताच व्यासपीठावरती श्री विनोदजी आवळे साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत आणि आपला देखील या ठिकाणी आम्ही पुष्प देऊन स्वागत सन्मान करतोय. मी साठम यांना विनंती करेन की आपण आवळे साहेबांना पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. चला या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. ऑल सेट ऑल रेडी. फायनलच्या सामन्याचा पहिला चेंडू या ठिकाणी आता त्यांना पाहायला मिळतोय. बोला गणपती बाप्पा. या ठिकाणी आखू टप्प्याचा चेंडू आहे. फायनलच्या सामन्याची सुरुवात षटकारानं होईल का? आणि या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमा रेषापार षटकार. मनोज मोहितेच्या बॅटमधून दणदणीत आणि खणखणीत षटकार आलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आहे. फायनलच्या सामन्याची सुरुवात व्हावी तर अशी जबरदस्त फटका. चला पावसाचं आगमन होणं अपेक्षित आहे कारण फायनलचा सामना आहे. पावसाळी क्रिकेट आहे. हो यावेळेस मात्र सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूला सन्मान देणं आवश्यक आहे कारण ज्या पद्धतीने खराब चेंडूचा तुम्ही समाचार घेताय तर चांगला चेंडू तर सन्मान देणं गरजेचं आहे गोलंदाजाला. आणि संदीप यांचा चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलामीवर बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज आणि संकेत माफ करा तेजस या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती संदीप आहेत. व यावेळेस मात्र टप्पा पडल्याच्या नंतर अतिरिक्त उसळी पाहायला मिळते. यष्टांच्या पाठीमागे चांगली कामगिरी आहे. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय पंचांवरती परंतु पंच देखील त्या ठिकाणी तटस्थ पाहायला मिळत आहेत. अगदी काल मात्र खूप सारा ऊन पडलेला पाहायला मिळाला परंतु आज मात्र मुसळधार पावसामध्ये देखील जे तग धरून उभे आहेत अजिबात आपल्या जागेवरतून हललेले नाही आहेत असे आमचे आजच्या मॅचचे पंच पॅनल सुमेशचे जामदार आणि त्याचप्रमाणे आविष्कार वायकर कंटिन्यू त्या ठिकाणी या संपूर्ण मॅचचा रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचवतात. आपलं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय धन्यवाद व्यक्त करतोय कारण आपली मोलाची साथ या संपूर्ण स्पर्धेच्या या ठिकाणी शेवटाकडे जात असताना एक यशस्वी आयोजन पाहायला मिळत आहे. पंच पॅनल देखील तितकाच ताकदीने या ठिकाणी उभा राहिलाय आमच्या मंडळासाठी. यावेळेस मात्र दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू खाली प्रसाद. यावेळेस मात्र चूक नाहीये. एक सक्सेसफुल झेल टिपला जाईल. चला या ठिकाणी प्रसादनं अगदी जबरदस्त जेल टिपलाय परंतु प्रसादने आजच्या दिवसामध्ये 2 जेल सोडले होते. चला कोंबड्या आलेल्या आहेत. द्वितीय क्रमांकासाठी तब्बल 11 कोंबड्या आहेत. प्रथम क्रमांकासाठी एक बोकड आहे. आज रात्रीच पार्टी होईल की आठवड्यावर वाट बघितली जाईल. पहिली विकेट मिळाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सार्थक या ठिकाणी पाहायला मिळतोय. संदीपनं चांगली गोलंदाजी केली. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. पुन्हा एकदा डीप मिड विकेट. रिझनकडे चेंडू ट्रॅव्हल. त्या ठिकाणी साईल आहे. चेंडू अडवेल फेकी करेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. पंचांचा इशारा येतोय. दुसरी धाव कंप्लीट आहे. सुरक्षित ट्रॅव्हल झाला आपल्या क्रीजमध्ये. चिकी रन रिस्की रन त्या ठिकाणी सोडण्याचा प्रयत्न आहे. फेकी चांगली होती. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 10 मॅजिकल फिगर. भारतीय क्रिकेटचा देव सचिनजी तेंडुलकर त्यांच्या पाठीवरती सातत्याने त्यांची जर्सी क्रमांक आपण 10 पाहिला. तो त्यांच्या नावावरती रजिस्टर देखील केला गेलाय.
मनोज आणि मानसची जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट आज दिवसभरामध्ये खेळलं गेलं. काल देखील चांगले क्रिकेट पाहायला मिळालं, परंतु पलक 11 संघाने देखील कमाल केली आहे. संघर्ष केला, थोडेसे पडले झगडले, परंतु पुन्हा एकदा उभे राहिले. आणि या ठिकाणी पाहतोय तर या पहिल्या सीझनच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. कुणी विचार केला नव्हता की पलक 11 हा संघ फायनलमध्ये धडक मारेल, कारण कालच्या दिवसाचा जर परफॉर्मन्स बघितला तर त्या ठिकाणी अगदी हॉट पोझिशनवरती नव्हते जालगाव संघ पाहायला मिळाला होता, परंतु त्यांना देखील आज पराभव स्वीकारावा लागला. आणि पलक 11 संघानं खूप मोठा उलटफेर केलाय. यावेळेस मात्र दांडी गुल त्रिफळाची फायनलच्या सामन्यादरम्यान खूप मोठी विकेट साहिलच्या नावावरती होतीये. खूप मोठा मासा या ठिकाणी जाळ्यामध्ये अडकवलाय आणि स्वामिनी 11 संघाला लागलेला हा दुसरा धक्का, पण खूप मोठा या ठिकाणी मात्र आपण पाहतोय रिझल्ट येऊन जाईल या पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये. सक्सेसफुल कामगिरी साहिलच्या माध्यमातून. चला नवीन बॅटर संजय पाहायला मिळत आहेत. ताकद प्रचंड आहे, फटके देखील चांगले खेळावे लागतील, परंतु साहिलनं चांगली गोलंदाजी केली आहे. मनोज मोहितेचं वादळ रोखलंय. मॅच ऑन आहे. या ठिकाणी सध्या 80% वरती पलक 11. जागेवरतून फटके खेळता येणार नाहीये, थोडंसं मुवमेंट करावं लागणार आहे, पायांची हालचाल आवश्यक आहे. जागेवरून फटके खेळता येणार नाहीये. चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये, परंतु चेंडू मात्र डिक्लेअरच्या रूपाने एक धाव मिळून जाईल. लेग बाईच्या रूपाने धाव मिळाली आहे. थोडंसं मुवमेंट करावी लागणार आहे फलंदाजाला. यावेळेसचा स्क्वेअर मार आहे, लेग स्टंपच्या खूपच बाहेर टाकलाय. पंचाने देखील त्या ठिकाणी व्यायाम करण्याची संधी मिळाली आहे. दोन्ही आज समांतर रेषेमध्ये स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने चांगला फटका. रचित पटेल डाईव्ह मारली आहे, परंतु चेंडू देखील अडवायचा आहे. चेंडू चकवत चाललाय सीमारेषा पार. 4 धावा त्या ठिकाणी मिळून जातात. काल मात्र सुजितला आपण पाहिलं होतं, जो विभान 11 संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अगदी ज्यावेळेस चेंडू त्यांच्याकडे जात होता सातत्याने डाईव्ह करत होते. आज रचितला आपण पाहतोय डाईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निसटला. पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न आहे, फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चांगला टप्पा हाताळलाय साहिलनं. यावेळेसचा हा चेंडू फुलटॉस पद्धतीचा आहे. चेंडू चौकाराच्या दिशेने पुढे सरकतच नाहीये. त्या ठिकाणी खूप सारं पाणी आहे, ते पाण्यामध्ये चेंडू थांबलाय. ज्या ठिकाणी चौकार अगदी सहजासहजी मिळाला असता. चला त्या ठिकाणी समोर लाईनमन जे आहेत त्या ठिकाणी एवढे लाईनमन एकत्र असणं आवश्यक नाहीये, थोडंसं विखरून घ्या. आमच्या आनंदजी मिसाळ ज्या ठिकाणी उभे आहेत त्या ठिकाणी खूप सारे व्हॉलेंटियर्स आहेत, कृपया थोडंसं विखरून घ्या. आपण धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 19. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 19 आहे. स्वामिनी 11 संघ इथून 35 या धावसंख्येपर्यंत पोहोचला तरी देखील त्यांच्याकडे स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आहे. त्या ठिकाणी गोलंदाजीवरती सामना आपल्या बाजूने झुकवू शकतात, पण त्यासाठी अजून या ठिकाणी तुम्हाला 20 ते 25 धावसंख्या जोडणं आवश्यक आहे. येणारे 12 चेंडू शिल्लक आहे. त्या 12 चेंडूमध्ये अगदी ऑफ साईडला दुहेरी धावेसाठी चेंडू ढकलला तरी प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा आल्या तरी देखील एक सन्मानजनक टोटल होऊ शकतो. मानस या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होईल, परंतु संदीप गोलंदाजी मार्कवरती आहेत. यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे, चांगल्या रीतीनं खेळून काढलाय. स्क्वेअर लेग रिझनकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. साहिलची चुकी झाली आहे, बॅकअप आहे. प्रसाद त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू अडवेल, फेकी करेल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील. एका बाजूने सेन्सिबल क्रिकेटर, एका बाजूने आक्रमक क्रिकेट आवश्यक. मानसला फक्त आणि फक्त एक सेन्सिबल क्रिकेट खेळायचं आहे.
दुसऱ्या बाजूने संजय ज्यांच्याकडे प्रचंड ताकद पाहायला मिळते, षटकार मारू शकतात. या ठिकाणी हलक्या हाताने खेळलाय. पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक नाही त्या डीप पॉइंट मध्ये. जोपर्यंत चेंडूवर येईल, चेंडू अडवेल, फेकी करेल, तोपर्यंत फक्त आणि फक्त एकेरी धाव मिळून जाते. आज भारत आणि इंग्लंडचा सामना आहे. का 2 दिवसापूर्वी खूप मोठी अफवा असेल किंवा सत्य घटना असेल, परंतु सर्वच जणांनी सोशल मीडियावरती पाहिलं की रोहित शर्माचा संभवतः शेवटचा सामना असावा. अगर जर शेवटचा सामना आहे तर रोहित शर्माचा शतक अपेक्षित आहे आणि शेवटचा सामना नाही आहे. तर रोहित शर्माला आपण येणाऱ्या 2027 वर्ल्ड कप दरम्यान देखील पाहू. परंतु चांगलं क्रिकेट खेळणं आवश्यक आहे. मोठमोठ्या खेळाडूंचं करिअर देखील आपण पाहिलं तर त्यांच्या फॉर्ममुळे त्यांना अगदी खूप सारी प्रसिद्धी मिळते, परंतु तितकाच फॉर्म खराब झाला तर मात्र पुन्हा एकदा त्यांचा डाऊनफॉल चालू होतो. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट खेळलं पलक 11 संघानं, त्यामुळे तो संघ सातत्याने चर्चेत राहिला. मनोज मोहितेनं स्वामिनी 11 संघासाठी सातत्याने बाजी सांभाळली, त्यामुळे त्यांचा संघ देखील अगदी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये अग्रेसर राहिला आहे. परंतु या फायनलच्या सामन्यामध्ये मनोज मोहितेची विकेट लवकर मिळाली आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तर कुठेतरी सामना थोडासा अडचणीमध्ये आहे सध्या स्वामिनी 11 संघासाठी. यावेळेस चेंडूने घेतली बॅटची कडा. यष्टीरक्षकाच्या वरतून चेंडू ट्रॅव्हल होईल डिक्लेअर सेक्शन मध्ये एकेरी धावेसाठी. षटकार. या ठिकाणी षटकार चौकार पाहण्यासाठी क्रीडा रसिक उपस्थित झालाय, परंतु आतापर्यंत सिंगल डबल वरती डील केली जाते. संदीपची चांगली गोलंदाजी आहे. तिसरे षटक प्रगतीपथावरती व यावेळेस मात्र जोरदार फटका आहे. साहिल त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडू चकवेल. चेंडूने पण ठरवलंय फक्त आणि फक्त प्रसादच्या दिशेने जायचंय. पुन्हा एकदा चेंडू प्रसन्न पकडलाय, उडवलाय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आहे. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 26-26 अजून 10 ते 15 धावा करायच्या आहेत. एक सन्मानजनक टोटल कडे जाईल स्वामिनी 11. Paired. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 26-26. चला चौथ्या षटकासाठी कुणाल अंतिम षटक आहे. हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु पंचांचा इशारा येतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. मानस या ठिकाणी धावांची अपेक्षा आहे. निर्धाव चेंडू खेळून चालणार नाही आहेत. लोअर फुल टॉस मध्ये चेंडू आहे, भिरकावलाय. चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये जाऊन पडेल. 2 धावा त्या ठिकाणी मिळून जातील. मानस आज करून दाखवावं लागेल. चर्चेत राहाल. व यावेळेस मात्र समोरच्या दिशेने डीप मिड विकेट रिझन कडे प्रसाद. सक्सेसफुल कॅच त्या ठिकाणी टिपला जातोय. विकेटचं पतन आहे. कुणाला मिळालंय मैदानाच्या आतमध्ये विकेट आणि अजून एक धक्का स्वामिनी 11 संघाला. या ठिकाणी यष्ट्यांच्या पाठीमागे ज्या ठिकाणी फ्लाइंग स्लिप पाहायला मिळतेय, जेल टिपला असता तर अगदी जबरदस्त जेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला असता, परंतु जेल निसटलाय. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कुणालचा फुलला चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ब्लाइंड स्विंग. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. स्वामिनी 11 संघाला अशा प्रकारच्या खेळामध्ये आपण पाहिलं नाही या संपूर्ण स्पर्धेमध्ये. फायनलच्या सामन्यामध्ये थोडासा चाच पडलाय, अडचणीमध्ये आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 29-29. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ब्लाइंड स्विंग आहे.
अजून एक निर्धाव चेंडू धावचीच्या रूपाने धक्का लागेल. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 29-29, 30 धावांचा टार्गेट या ठिकाणी दिला जाईल. घेऊया क्षणभर विश्रांती. येऊया पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंगच्या खेळाकडे. तोपर्यंत ऐकूया सुमधुर असं संगीत. लक्ष द्या रे क्रिकेट रसिक हो. जालगावच्या इतिहासात पहिल्यांदाच थरार रंगणार, चौकार अन षटकारांचा पाऊस पडणार. क्रिकेटचा महासंग्राम, नवतेज मान्सून प्रीमियर लीग, मैदान तापणार, खेळ रंगणार. चला तर मग होऊन जाऊ दे नादच खुला. जालगावच्या मैदानावर क्रिकेटचा हा थरार रंगला. नवतेज मान्सून प्रीमियर लीगचा डंका साऱ्या मुलखात वाजला. जालगावच्या मैदानावर क्रिकेटचा हा थरार रंगला. नवतेज मान्सून प्रीमियर लीगचा डंका साऱ्या मुलखात वाजला. षटकार चौकारांचा पडतोय बघा हा पाऊस भारी. कडक ट्रॉफी जिंकण्यासाठी लढणार आता संघ सारे. हातात बॅट अन चेंडूची धार, धावपट्टीवर कडक धडक. प्रत्येक खेळाडूचा जोश बघा, नजर त्यांची लई कडक. हे गोलंदाजाचा वेगाचा मारा, फलंदाज मारतोय उत्तुंग. चला या ठिकाणी या दुसऱ्या इनिंगचा खेळ आहे. इतिहास रचण्याची सुवर्ण संधी आहे. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विठा देखील सोडत नाही आहेत. त्यामुळे आयुष्यात कितीही संकट आली तरी त्या संकटांवरती अशा प्रकारे तुटून पडा की हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासाचा घडला जाईल. आज इतिहास रचण्याची संधी आहे पलक 11 या संघाला. या पहिल्या सीझनचा पहिला विजेता या ठिकाणी पलक 11 पाहायला मिळेल की स्वामीनी 11 संघ या ठिकाणी उलटफेर करत हा सामना आपल्या बाजूने झुकवेल. पहिला चेंडू शॉट टर्मपूल केलाय. तेजस त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगलं कलेक्शन, चांगली फेकी आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव डावाचा श्री गणेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चला रचित आपल्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज पुन्हा एकदा आपल्या वडिलांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला आहे. शॉर्ट टर्म पूल केलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एकेरी धाव. फायनलचा सामना आहे. प्रेशर दोन्ही संघांवरती आहे. ज्या संघानं ज्या खेळाडूनं फायनलच्या फेरीचा प्रेशर सोक केलाय तो संघ या ठिकाणी विजय संपादन करेल. प्रतीक्षा देखील प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा या चेंडूवरती एकेरी धाव. आतापर्यंतच्या 3 चेंडूंवरती 3 धावा आली आहेत सिंगलच्या रूपानं. परंतु भारताचा सामना सुरू आहे आणि सध्या भारताचं क्षेत्ररक्षण आहे. इंग्लंड सध्या 189 वरती नो लॉस आहे. 0 आकड्यावरती अजून देखील 189 वरती एकही गडी या ठिकाणी इंग्लंडनं गमावलेला नाही आहे. 29.3 षटकांचा खेळ संपलाय. या ठिकाणी Disconnected. विकेट मिळाली आहे. रचित पटेल परतलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रसाद. चला या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू 22च्या रूपानं धाव मिळवून देईल. फायनलचा सामना आहे. लो स्कोरिंग असला तरी हाय व्होल्टेज असणार आहे. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा ब्लाइंड स्विंग पाहायला मिळतोय. आखडू टप्प्याचा चेंडू आहे परंतु या ठिकाणी प्रसाद थांबलाय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 1 चा खेळ संपेल. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल.
या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत, परंतु थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालंय. हो या ठिकाणी झेल पकडलाय की काय, झेल टिपलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक पटेलच्या खेळीचा अंत पाहायला मिळतोय. मोठी विकेट मिळाली आहे, कमबॅक आहे मैदानाच्या आतमध्ये. तेजसच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु ज्या खेळाडूने झेल टिपलाय आपलं देखील कौतुक. एक जबरदस्त झेल आपण टिपलाय आणि हा सामना कुठेतरी आपण पाहतोय तर स्वामीनी 11 संघासाठी ऑन झालाय. आणि दुसऱ्या बाजूनं प्रसिद्ध कृष्णानं देखील विकेट मिळवली आहे. पहिला खेळाडू हा इंग्लंडचा देखील बाद झालाय. चला या ठिकाणी संदीप नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. तेजस गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. चांगला चेंडू हाताळला आणि विकेट मिळवली आहे. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू आहे, भिरकावून दिलाय. यावेळेस मात्र डिक्लेअरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा त्या ठिकाणी मिळून जातील. सामना ऑन आहे, दोन्ही संघांसाठी ऑन आहे, परंतु ज्या पद्धतीने बॅटिंग लाईन आपण पाहतोय तर रचित बाद झालाय. प्रतीक पटेल त्या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळाले. सध्या फलंदाजीसाठी प्रसाद आणि संदीप पाहायला मिळतात. या दोघांच्या विकेटवरती मॅच अवलंबून असावी. यावेळेस मात्र चांगलं व्हेरिएशन आहे. चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं तेजसच्या माध्यमातून. थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू या ठिकाणी हाताळलाय. गतीमध्ये चेंजेस आहेत. चला प्रसादच्या विरोधामध्ये तेजस त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस समोरच्या दिशेने काउ कॉर्नर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चूक घडली आहे, क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे आणि क्रिकेट या खेळामध्ये चुकीला माफी नाही आहे. चेंडू ट्रॅव्हल करेल सीमारेषेबाहेर. चौकार. प्रसादच्या बॅट मधून एक प्रेशर रिलीज करणारा चौकार येईल. 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. प्रसाद हा खेळाडू तारणार आहे पलक 11 संघासाठी. यावेळेस मात्र यष्टांच्या पाठीमागे कुठलीही चूक नाहीये आणि सामना फसलाय. पलक 11 संघासाठी खूप मोठी विकेट. स्कोर कार्ड कडे जाऊया. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 14. प्रसाद परतलाय. नवीन बॅटर कौशल दाखल होईल, परंतु स्वामीनी 11 संघ मॅच मध्ये. 12 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण. बारा चेंडू आणि 16 धावांचं समीकरण आहे. मैदानाच्या आतमध्ये संदीप आहे, कौशल आहे, गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो मात्र मनोज मोहिते. हा सामना जर स्वामीनी 11 संघानं जिंकला तर संपूर्ण स्पर्धा मनोज मोहितेच्या नावावरती राहील. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का, परंतु नाहीये. थोडासा वेट केलाय क्षेत्ररक्षकानं. जमिनीवरती आधेल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील. दुहेरी धावेच्या बळीने धावसंख्या पुढे सरकेल. पुन्हा एकदा मनोज मोहिते संदीपसाठी. यावेळेस मात्र हलक्या हाताने दिशा दिली आहे. एकच धाव त्या ठिकाणी मिळून जाईल. या षटकामध्ये देखील सिंगल आली तरी देखील चौथं षटक मनोहर यांचं आहे आणि त्यांच्याकडे व्हेरिएशन्स आहेत, त्यामुळे त्यांना देखील खेळणं थोडंसं कठीण आहे. व या ठिकाणी
शरीरावरती चेंडू आदेल, संदीप यांची विकेट. गडबड गडबड आणि गडबड, चूक घडेल पुन्हा एकदा. संदीप यांची विकेट मिळाली असती तर सामना ऑन होता. पूर्णपणे या ठिकाणी सामना राहिला असता स्वामीन इलेव्हन संघासाठी, परंतु तब्बल 2 धावा मिळाल्यात ना या चेंडूवरती. 1 धाव तर धावून काढली आहे आणि त्यात 22च्या रूपाने धाव देखील मिळाली आहे. ओ यावेळेस चांगला चेंडू आहे, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. मॅच ऑन आहे. क्रिकेटचे वेगवेगळे रूप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. काही खेळाडू थोडे फर्स्टेड झालेत, काही खेळाडू धाव का घेत आहेत, काही खेळाडू विचार करतात मैदानाच्या आतमध्ये चाललंय काय. चला रचित, षटक संपल्यानंतर आपण आतमध्ये गेला तरी चालेल. षटक चालू असताना कृपया आपण आतमध्ये जाऊ नका. क्रिकेटचा खेळ, क्रिकेटची मजा मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी अनुभवायला मिळते. आपटलाय चेंडू, यावेळेस मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आहे मनोज मोहिते, आपली जबरदस्त गोलंदाजी करताय. समोरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव त्या ठिकाणी मिळून जाईल. षटक क्रमांक 3 चा खेळ संपेल. धाव संख्या स्कोर कार्ड वरती 22-22. 6 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण आहे. कुठला संघ नवतेज मान्सून प्रीमियर लीग या संपूर्ण स्पर्धेच्या पहिल्या सीझनच्या प्रथम क्रमांकाच्या चषकावरती आपलं नाव नोंदवेल. पलक 11 की स्वामिनी 11. येणारी 6 चेंडू तुम्हाला सांगून जातील. 6 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण आहे. समीकरण अगदी सोपं आहे. 6 चेंडू मधल्या एका चेंडूवरती एक षटकार मारायचा आहे आणि दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव घ्यायची आहे. परंतु त्याच 8 धावा डिफेंड देखील करायचे आहेत ना. त्यासाठी मनोहर यांना गोलंदाजी मार्कवरती पाचारण केलंय, ज्यांच्याकडे अनुभव आहे, ज्यांच्याकडे व्हेरिएशन्स आहेत. परंतु संदीप फलंदाजी मार्कवरती. व यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. मी तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला सांगितलं होतं की चौथ्या षटकामध्ये मनोहर गोलंदाजी मार्कवरती येतील आणि त्यांना खेळणं थोडंसं कठीण आहे, कारण त्यांच्याकडे व्हेरिएशन्स आहेत. पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय निर्धाव आहे. यावेळेस चेंडूला बिरकावलाय तेजस, जेल टिपलाय. सक्सेसफुल कामगिरी आहे, विकेटचं बदन. सामना फसलाय मैदानाच्या आतपरे. स्कोर कार्ड ऐकूयात. चला 4 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण आहे. पहिला चेंडू निर्धावाला आणि तदनंतरच्या चेंडूवरती विकेट आली आहे. संघर्ष करावा लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये आणि संघर्ष जितका घडवतो तितका रडवतो देखील. पावसाळी क्रिकेट हीच तर मजा आहे पावसाळी क्रिकेटची. क्रीडा रसिकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. आमच्या पाठीमागे खूप सारा क्रीडा रसिक या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे या संपूर्ण स्पर्धेचा, या अंतिम फेरीचा थरार अनुभवण्यासाठी. 3 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण आहे. सोपं देखील आहे, कठीण देखील आहे. कौशल करून दाखवेल का या 7 धावा? यावेळेस मात्र प्रचंड वेगाने बॅट फिरवली आहे.
फेकी केली आहे तेजसनं. या ठिकाणी विकेट गमवावी लागेल. विकेट गमवावी लागेल, परंतु विकेट कुणाची आहे? विकेट मिळाली आहे. समीकरण ऐकूयात. 2 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण आहे. फायनलचा सामना आणि फायनलच्या हे रचित 2 ला 6 धाव्यांची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे मान्यवरांची उपस्थिती लाभते. या ठिकाणी पंच थोडा वेळ सामना थांबवायचा आहे, फक्त 1 मिनिट. या ठिकाणी उपस्थिती लाभते आपल्या चला. या ठिकाणी सामना आपण चालू ठेवूया. मान्यवरांची उपस्थिती लाभते. राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष तथा दापोली नगर पंचायतीच्या नगरसेविका सौ साधनाताई बोत्रे मॅडम यांचे या ठिकाणी आगमन होत आहे, शुभागमन होत आहे. आपल्या देखील मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. या ठिकाणी महत्वपूर्ण चेंडू आहे. साहिलला विरकावलाय समोरच्या दिशेने. चेंडू खाली येतोय. संजय आणि झेल सुटलाय. झेल सुटलाय मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा पूर्ण झाले. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आहे. फेकी खराब आहे. 3 धावा कंप्लीट आहेत. 4थ्या धावेचा प्रयत्न होईल का? 4थ्या धावेचा प्रयत्न नाहीये. जबरदस्त आहे मैदानाच्या आतमध्ये. आयोजन कमिटी सामना बरोबरी सुटला तर डिसिजन काय आहे? कंपल्सरी चेस हा फॉर्म्युला आहे, त्यामुळे 3 धावा करायच्या आहेत. या ठिकाणी मान्यवरांची उपस्थिती लाभलेली आहे. सौ साधनाताई बोत्रे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. चला. या ठिकाणी 1 चेंडू आणि 3 धावा पाहिजे आहेत. आणि यावेळेस मात्र प्लेड अँड मिस आहे. सामना जिंकलाय स्वामिनी 11 संघानं. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आणि शेवटाकडे जात असताना या प्रथम क्रमांकाच्या चषकावरती सीझन 1 वरती स्वामिनी 11 या संघानं बाजी मारली आहे आणि आपलं नाव सुनिश्चित केलंय. हार्ड लग असेल पलक 11, परंतु फायनल फेरीचा सामना आहे. जरी तो सामना लो स्कोरिंग असला तरी देखील हाय व्होल्टेज होईल. जबरदस्त खेळ रंगवला मैदानाच्या आतमध्ये आणि स्वामिनी 11 संघाने या ठिकाणी बाजी मारली आहे. विजय संपादन केलंय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. चला. अगदी चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी महिला अध्यक्ष तथा दापोली नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ साधनाताई बोत्रे मॅडम यांची उपस्थिती लाभते आणि त्यांचे सहकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅडम आपलं देखील सहर्ष स्वागत. फायनलचा सामना नुकताच पार पडलाय आणि स्वामिनी 11 या संघानं प्रथम क्रमांकाच्या चषकावरती आपलं नाव सुनिश्चित केलं, तर पलक 11 संघाला द्वितीय क्रमांकावरती आपलं स्थान सुनिश्चित करावं लागलंय.